नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीमध्ये अटक झाली आहे। त्यांच्यावरती बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणात मुख्याध्यापक पराग पुडके याला देखील ताब्यात घेण्यात आले। पराग पुडकेला शिक्षण पदाचा अनुभव नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे उपसंचालक उल्हास नरड यांनी सरळ मुख्याध्यापक बनवलं। यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे। तब्बल 100 ते 200 कोटींचा घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी देण्यात आली आहे। शिक्षक पदाचा अनुभव नसताना थेट मुख्याध्यापक करण्यात आलेला आहे। नागपूरमधील शाळेत शिक्षक असल्याची बनावट कागदपत्र तयार केली आहे। आर्थिक व्यवहार करून भंडाऱ्यामध्ये मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांचा यामध्ये सहभाग आहे।